ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी मालकीच्या मोकळ्या जागा, बांधकाम स्थळं, व्यापारी संकुलं तसंच कंपनी मालकीच्या मालमत्ता यांसारख्या ठिकाणांमध्ये डासांच्या उत्पत्तीस्थानं आढळल्यास यापुढे 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. याशिवाय राहतं घर, मालकीच्या आवारामध्ये किंवा वाणिज्य संकुलांमध्ये डासोत्पत्तीची स्थानं आढळल्यास 1,000 रुपये, शासकीय निमशासकीय कार्यालय, ट्रस्ट अथवा संस्थांच्या ठिकाणी आढळल्यास 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मुंबई शहरालगत असल्यामुळे ठाणे शहरात नवीन लोकवस्ती निर्माण होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक मोठी नवीन बांधकामं सुरू आहेत. यात अनेक मजल्यांच्या उंच इमारतींची बांधकामंही सुरू आहेत. अनेक मजली इमारतींची बांधकामं करत असताना प्रत्येक मजल्याचं छत तयार झाल्यानंतर त्या पृष्ठभागावर पाणी साठवून ठेवलं जातं. सिमेंट काँक्रीटचं छत असल्यामुळे छताला मजबूती येण्यासाठी सुमारे 21 दिवस छतावर पाणी साठवून ठेवलं जातं. त्याचप्रमाणे इमारत बांधकामासाठी लागणारं पाणी मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवलं जातं. बांधकाम क्षेत्राच्या आजूबाजूला खोदलेल्या क्षेत्रात पाणी साठवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. अशा साचलेल्या पाण्यात ॲनोफिलीस आणि एडिस जातीच्या डासांची उत्पत्ती होत असून यामुळे हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. नवीन बांधकामं सुरू असलेल्या क्षेत्रात देशाच्या अनेक भागातून रोजगारासाठी आलेले मजूर काम करत असून त्यांच्या स्थलांतरणामुळेही त्यांच्या भागातील विविध साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 2008 मधील नियमावली बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शहर विकास विभागामार्फत बांधकाम व्यावसायिकांना नवीन बांधकाम परवानगी देताना त्याच्या शुल्क आणि अटी शर्ती बंधनकारक असून त्यांची पूर्तता न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु यापूर्वीच्या नियमावलीमध्ये त्याचा उल्लेख नसल्यामुळे महापालिकेस कारवाईला अडथळा येत होता. तसंच सुविधा शुल्काचे दर प्रति चौरस मीटर 37 पैसे इतके नाममात्र असून त्याची निश्चिती करून 18 वर्ष उलटल्यामुळे त्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता होती. त्यामुळे महापालिकेकडून त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून ओळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींचं पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ 3 मार्च रोजी लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील शंकर मंदिराजवळील विहीर आणि साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या 2 विहिरींचं भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहतं किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावं लागतं. अशावेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनरुज्जीवित कराव्यात. या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र जपले जावेत. भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं साफसफाई करून नैसर्गिक आणि पिण्यायोग्य पाणी निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यासाठी सर्व विहिरींची टप्प्याटप्प्यानं साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्यानं त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे. ठाणे शहरातील जवळपास 67हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्यानं सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे काम लवकरच सुरू होईल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आजच्या वाढत्या नागरीकरणात शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्यात. काही विहिरी 100 वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी विकासकांनी विहिरी आपल्या कामासाठी बुजवल्यात तर काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरींचा वापर होतोय. काही भागात मूर्ती विसर्जनासाठी विहिरींचा वापर केला जातो तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित करण्यात आल्यात. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण झाल्या असून पाण्यालाही दुर्गंधी येते.
हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होत चालले आहेत. पाण्याचं महत्त्व ओळखून नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवणं आणि विविध संवर्धन प्रकल्प हाती घेणं आवश्यक असून त्यामुळे आता सर्व विहिरींचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत केले जातील आणि या पाण्याचा उपयोग नागरिकांना दैनंदिन जीवनात कसा होईल हे पाहिलं जाईल, असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे शहरातील ओळा-माजिवडा मतदारसंघातील लोकमान्य नगर, उपवन, येऊर, माजिवडा, कासरडोली, मोघरपाडा, घोडबंदर रोड येथील काही पट्टा हा आदिवासी भाग असून येथे अनेक वर्षांपूर्वी महापालिकेची पाणी योजना नव्हती. तेव्हा लोक पिण्यासाठी या विहिरींचंच पाणी वापरत होते. त्यामुळे आता पुन्हा विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं स्वच्छता करून हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यास प्राधान्य दिलं जाईल. लोक पिण्यासाठी नाही तर रोजच्या इतर कामांसाठी हे पाणी वापरू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खुदाई करून साफसफाई केली जाईल. विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्रोत असल्यानं त्यातील पाण्याचे जिवंत झरे जिवंत केले जातील. जर कोणत्या विहिरीत सांडपाणी सोडलं जात असेल तर ते बंद केलं जाईल. म्हणजे विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबून तेथे विहिरींचे कठडे नव्यानं बांधून प्लास्टरिंग करणं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं ग्रिल लावण्यात येणार आहेत. तसंच या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे विहिरींच्या वर जलशुद्धीकरण संयंत्र लावण्यात येणार आहे. हे यंत्र पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारं असेल. इनलेट पॅरामीटर्सवर आधारित वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू वाळण्याची प्रक्रिया, कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, UV प्रणालीचा समावेश केला आहे, जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य असं पाणी उपलब्ध होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. भविष्यात पाण्याची गरज वाढतच राहणार आहे आणि पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवणे, पाण्याची बचत करणं आणि संवर्धन करणं हे आपलं काम आहे. यासाठी आपल्या ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात भविष्यात पाण्याची गरज ओळखून हा संवर्धन प्रकल्प हाती घेतला असून या विहिरींना संरक्षक जाळीही लावली जाईल, जेणेकरून त्यात कोणी कचरा टाकणार नाही किंवा पाणी प्रदूषित करणार नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं. त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला. त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं. त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे. त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं, जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहण्याने स्वच्छ राहील. आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्रोतमधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल. त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल. ते पाणी स्वच्छ कर, म्हणजे तो फिल्ट्रेशन प्लांट सुद्धा असेल. त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल. कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल, कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण 70 ते 80 लाख रुपये खर्च करतोय, कारण 50 कोटीचा निधी या 67 विहिरींसाठी आपण खर्च करतोय. त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल, निदान लोकांना, सर्वसामान्य जनतेला धुणं भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं, घर स्वच्छ करण्यासाठी, तरी योग्य असं माझं म्हणणं आहे. पिण्याचं जर झालं तर सोन्याहून पिवळं आहे, परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्यायोग्य आहे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरलल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल आणि त्या माध्यमातून पूर्वी जसा वापर विहिरींचा 30-40 वर्षापूर्वी होत होता तसाच वापर ह्या विहिरींचा माझ्या परिसरातल्या जनतेला व्हावा, म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना साकडं घातलं होतं आणि माझी जी संकल्पना होती डोक्यातली ती त्यांनी मान्य केली आणि मान्य करून भरघोस म्हणजे 50 कोटीचा निधी ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे भागासाठी त्यांनी दिला. आणि पुढल्या 6 ते 8 महिन्यात, किती महिन्यात होणार असेल? टोटल 2 वर्षाचा कालावधी. 2 वर्षाचा कालावधी आहे, परंतु लवकरात लवकर त्याहीपेक्षा आधी ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन करावं आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. महापालिकेच्या माध्यमातून आमचे कुलकर्णी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी केलेलं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ.
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शिंदे फडणवीस सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ठाणे जिल्ह्यात पार पडला. यावेळी विविध शासकीय योजनांचे लाभ 45 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना देण्यात आले. लोकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज सर्वसामान्य लोकांमध्ये शासन आपला विचार करत आहे ही भावना दृढ झाली असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेराने वेगवान होतोय. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन आता ठाणे जिल्ह्यातही 6 नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी देण्यात येणार आहे. या निर्णयानं पोटदुखी वाढल्यानं आता त्यावरही टीका सुरू झाली आहे. मात्र या टीकेला कामातून उत्तर देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कल्याण तळोजा मार्गावर आता मेट्रो धावणार आहे. त्या कामाचं भूमिपूजन आज झालं आहे. त्यासोबतच शिळफाटा येथील रस्ते रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाईल. कल्याण शहर रिंग रोड आणि मेट्रो जोडले जाणार असल्यानं भविष्यात येथून मुंबईत कुठेही प्रवास करणं सोपं जाईल असंही मत व्यक्त करण्यात आले. देशाला अधिक बलशाली बनवायचं असेल तर मोदीजींना पर्याय नाही. त्यामुळे 45हून अधिक उमेदवार निवडून आणून मोदींचे हात बळकट करावेत असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजू पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के, शिवसेना सचिव भाईसाहेब चौधरी, संजय मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक क्षणगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड तसंच जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी RTI कायद्यात केलेला बदल रद्द करून 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या RTI कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत 25% गरीब, वंचित, अपंग आणि दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा. पंजाब कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं RTI मध्ये केलेला बदल रद्द करावा. RTI मधून खाजगी शाळेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि यापुढे RTI मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना RTI कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनानं देण्यात याव्यात आणि RTI कायद्यातून विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेठीस धरणाऱ्या
शालेय शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करावी आदी मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं आज शेकडो पालकांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनाने न घेतल्यास उपोषणाचा इशाराही या सर्व पालकांनी आणि संघटनेनं दिला आहे. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्या म्हणजे आम्ही 10 दिवसाच्या नंतर आम्ही इथे उपोषणालाही बसू, रस्ता रोकोही करू. पण रस्ता रोखल्यावर तुम्हीच मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांना विनंती आहे की गरिबांच्या मुलांना न्याय द्या. गरिबांच्या पॅरेंट्सवरती केस टाकून तुम्ही त्यांना अरेस्ट करू नका. कारण आम्ही जे लढतो आहोत ते आम्ही कुठल्या श्रीमंतांसाठी ही लढाई नाही आहे. ही गोरगरिबांची, वंचितांची, दुर्लभांची, अपंग, अनाथ मुलांच्यासाठी ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आमचा जीव जरी गेला तर आम्ही पाठी हटणार नाही. पण तेवढी वेळ तुम्ही येऊ देऊ नका. आमची विनंती आहे तुम्हाला सरकारला की कारण ही राजकीय लढाई नाही आहे, ही गोरगरिबांच्या न्याय हक्काची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी या गोरगरिबांच्या हिताचं निर्णय घेऊन गोरगरिबांच्या मुलांना RTAचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षण द्यावं ही सर्वांना विनंती. मराठी शाळेला लागू केलं आहे का? त्या इंग्रजी शाळेला कधीपासून लागू केलं? ज्या इंग्रजी शाळेचा जो कायदा आहे 25% आरक्षणाचा, तो गरिबांच्या मुलांसाठी 2009मध्ये संसदमध्ये पारित झाला होता. त्याच कायद्याप्रमाणे आतापर्यंत सर्व शिक्षण गरिबांच्या मुलांना मिळत होतं. पण याच वर्षी या सरकारला असं का वाटलं की गरिबांच्या मुलांचं शिक्षण काढावं, हे कुठेतरी चुकीचं आहे. जर तुम्ही खरंच गरिबांच्यासाठी आहात, मायबाप सरकार तुम्ही खरंच गरिबांचे वाली आहात, तर या गरीब मुलांच्या शिक्षणाचा कायदा त्यांच्यापासून डिस्काउंट घेऊ नका. त्यांना 2009च्या कायद्याप्रमाणे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो.